कल्पना करा, एका खोलीत दोन व्यक्ती आहेत. एक सतत लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे, दुसरा व्यक्ती शांत आहे, मग विश्वासाने बोलतो, स्वतःच्या कामावर लक्ष देतो. काही वेळानंतर लोक कोणाकडे जास्ती आकर्षित होतात? उत्तर स्पष्ट आहे, कारण लोक शब्दापेक्षा व्यक्तिमत्वाकडे जास्त आकर्षित होतात. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कोणाला पटवण्याबद्दल नाही, आजचा व्हिडिओ स्वतःला इतकं चांगलं बनवण्याबद्दल आहे की तुमचा आत्मविश्वास, वागणूक आणि मेहनत तुमची ओळख बनतील. तर आज मी तुम्हाला असे 10 नियम सांगणार आहे ज्याने तुमचा आत्मविश्वास, वागणूक आणि व्यक्तिमत्व एकदम चांगलं होईल आणि लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होईल. तर पहिला नियम सांगतो मित्रांनो, स्वतःचा आदर करा. जर तुम्ही स्वतःच आदर करत नसाल तर इतरांकडून का अपेक्षा करताल? रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा 1% चांगला झालो आहे का? याचं उत्तर तुमचं भविष्य ठरवेल. दुसरा नियम, शरीर आणि आरोग्य सांभाळा. दररोज थोडा व्यायाम करा, स्वच्छ कपडे घाला, चांगली झोप घ्या. तुमच्याकडे महागडे कपडे घातले म्हणून व्यक्तिमत्व आकर्षक होत नाही. स्वच्छता आणि नीटकेपणा आणि आत्मविश्वास त्यामुळेच ते घडतं. तिसरा नियम, बोलण्यापेक्षा ऐकायचं शिका. लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. समोरच्याचं लक्षपूर्वक ऐका, मध्ये अडू नका. ज्याला ऐकण्याची कला येते तो लोकांच्या मनाचा राजा बनतो. चौथा नियम, एखाद्या ध्येयासाठी जगा. त्याच्याकडे ध्येय असतं त्याच्याकडे लोक आपोआप लक्ष देतात. तुमचं शिक्षण, करिअर, व्यवसाय आणि किंवा एखादं कौशल्य, दररोज त्यासाठी मेहनत करा. यशाचा पाठीलाग करू नका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की यश तुमच्या मागे आलं पाहिजे. पाचवा नियम, प्रामाणिक राहा. खोटा दिखावा काही दिवस चालतो, खरं व्यक्तिमत्व आयुष्यभर टिकतं. जे आहात तेच राहा. लोकांना प्रभावित करण्यासाठी स्वतःला बदलू नका. स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बना. सहावा नियम, नकार स्वीकारायला शिका. प्रत्येक जण तुम्हाला पसंत करेल असं नाही, हे पूर्णपणे सामान्य आहे. नकार म्हणजे तुमची किंमत नाही, तो फक्त प्रयत्नाची आवड वेगळी असते याची आठवण आहे. सातवा नियम, वेळ वाया घालू नका. तासनतास मोबाईल स्क्रोल करण्यापेक्षा एखादं पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका. तुमच्यावर केलेली गुंतवणूक ही सर्वात मोठी गुंतवणूक असते. आठवा नियम, नम्र राहा. मोठं झाल्यावर ही जमिनीवर राहणाऱ्या लोकांचा आदर सगळे करतात. अहंकार लोकांना दूर नेतो, नम्रता लोकांना जवळ आणते. शेवटचा संदेश, मित्रांनो, लोकांना आकर्षित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या मागे धावणे नाही, तर स्वतःचं आयुष्य इतकं अर्थपूर्वक बनवा की तुमचा आत्मविश्वास, तुमचं काम आणि तुमचं व्यक्तिमत्व तुमची ओळख बनवेल. लक्षात ठेवा, स्वतःला चांगलं बनवा. योग्य लोक योग्य वेळ